तर मित्रांनो, आज आपण RBI ग्रेड बी ऑफिसर पदांची जी काही जाहिरात आलेली आहे ती एक शॉर्टमध्ये बघणार आहोत। टोटल 120 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। पदाचे नाव आहेत पद क्रमांक 1 ऑफिसर ग्रेड बी या पदासाठी जनरल, या पदासाठी 83 जागा आहेत। ऑफिसर ग्रेड बी DEPR या पदासाठी 17 जागा आहेत आणि ऑफिसर ग्रेड बी DSIM या पदासाठी 20 जागा आहेत। अशा टोटल एकूण मिळून 120 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। तर या पदांसाठी कोण कोण अर्ज करू शकतो, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघूया। तर पद क्रमांक 1 ऑफिसर ग्रेड बी जनरल या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे किमान 60% गुणांसह पदवीधर SC ST PWD यांना कमीत कमी 50% गुण किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर पदवी गुणांसाठी 55% कमीत कमी, SC ST PWD यांना उत्तीर्ण श्रेणी ही आपण बघितली। ऑफिसर ग्रेड बी जनरल या पदासाठी शैक्षणिक पात्रता आपण बघितली। त्यानंतर पद क्रमांक 2 जे आहे ऑफिसर ग्रेड बी DEPR या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे अर्थशास्त्रात किंवा वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे अर्थशास्त्र किंवा वित्त हे प्रमुख विषय आहेत। पद क्रमांक 2 साठी ही शैक्षणिक पात्रता आहे। त्यानंतर पद क्रमांक 3 आहे ऑफिसर ग्रेड बी DSIM या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन कमीत कमी 55% गुणांसह उत्तीर्ण, स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स किंवा इकॉनोमेट्रिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मॅटिक्स किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मॅटिक्स किंवा गणित पदव्युत्तर पदवी प्लस PG डिप्लोमा स्टॅटिस्टिक्स किंवा पदव्युत्तर पदवी डाटा सायन्समध्ये किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये किंवा मशीन लर्निंग किंवा बिग डाटा ॲनालिटिक्स किंवा 60% गुणांसह पदवी डाटा सायन्स किंवा AI ML बिग डाटा ॲनालिटिक्स किंवा 55% गुणांसह PG DBA ही पद क्रमांक 3 साठी शैक्षणिक पात्रता आहे। तर तिन्ही पदांसाठी आपण शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघितली। नंतर वयाची अट यासाठी आहे 1 सप्टेंबर 2025 रोजी कमीत कमी 21 वर्षे ते जास्तीत जास्त 30 वर्षे, SC ST यांना 5 वर्षे सूट असेल आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षे सूट असेल। फी जी आहे एक्झाम फी जनरल OBC EWS साठी 1003 रुपये आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी फक्त 118 रुपये फी असेल। त्यानंतर महत्त्वाच्या तारखा ज्या आहे जसे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ती आहे 30 सप्टेंबर 2025 आणि परीक्षा जी आहे ती आहे 18-19 ऑक्टोबर आणि 6 ते 7 डिसेंबर 2025 या रोजी। तसेच मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेले रहा माझा अभ्यास सोबत। धन्यवाद।